वाहतुकीचे नियम तोडताय वाहनधारकांनो सावधान व्हा, कारण आता सुसाट वेगाने वाहन चालवणे, चित्रविचित्र नंबर प्लेट्स, अवैध प्रवासी वाहतूक, हेल्मेट न वापरणाऱ्यांवर आता राहणार आहे सीसीटीव्हीचे नजर। आपण जर वाहतुकीचे नियम भंग करत असाल तर आपल्या घरी ई चलन प्रणालीद्वारे वाहतुकीचे नियम भंग केल्याचा मेमो डायरेक्ट आपल्या घरी येणार। आज जळगाव ट्रॅफिक विभाग कार्यालयात पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या उपस्थितीत ई चलन प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, पोलीस उपाधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन, ट्रॅफिक पोलीस निरीक्षक देविदास कुंगर, उपप्रादेशिक परिवहन सहाय्यक अधिकारी मोरे, जिल्हा पेठचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, तालुक्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद भागवत, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे, शनीपेठचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे व ट्रॅफिक कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थित होती। या संदर्भात पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी ईबीएम न्यूजला अधिक माहिती दिली आहे। आज जळगाव शहर वाहतूक शाखेच्या अंतर्गत ई चलन कार्यपद्धती कार्यान्वित करण्यात आलेली आहे। या कार्यपद्धतीमध्ये जिल्ह्यातील सर्व सीसीटीव्ही यंत्रणा जी आहे ती ई चलन प्रणालीला जोडलेली आहे। त्यामुळे कुठल्याही चौकामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन झालं, वाहतूक नियमांचं उल्लंघन झालं तर त्या अनुषंगानं आपोआप तिथले पिक्चर्स हे सिस्टीमवरती येतील, या प्रणालीवरती येतील आणि त्या गाडीचा जो नंबर आहे त्या अनुषंगानं सर्व नॅशनल डाटाबेस, पूर्ण देशाचा संपूर्ण डाटाबेस आपल्याकडे उपलब्ध आहे। प्रत्येक वाहनाचं, त्या वाहनाचे मालक, त्यांचा पत्ता यासहित ई चलन ऑटोमॅटिकली प्रिंट होऊन त्या ठिकाणी पाठवण्यात येईल। यामुळं याशिवाय एक व्हॉट्सॲपचा नंबर दिलेला आहे ज्यावरती ट्रॅफिकचे कर्मचारी किंवा जनतासुद्धा त्या व्हॉट्सॲप नंबरवरती वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या फोटोज पाठवू शकतात आणि ते फोटो तिथं प्राप्त झाल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीवरती मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल। यामुळं फोर्स मल्टिप्लायरचं काम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि जनतेच्या सहभागातून अधिकाधिक लोकांना वाहतूक पोलीस म्हणून काम करता येईल। यापूर्वी मोजके लोक वाहतूक नियमनाचं काम करत होते, आता सर्व कॅमेरेसुद्धा वाहतूक नियमनाचं काम करणार आहेत आणि याशिवाय जनतेला जो उपलब्ध करून दिलेला व्हॉट्सॲप नंबर आहे त्याचा जनतेनं प्रभावीपणे उपयोग केला तर जनतासुद्धा वाहतूक पोलिसांचं काम करणार आहे। त्यामुळं एकंदरीत अंमलबजावणीचं जे काम आहे सर्व नियमांचं पालन करण्याच्या अनुषंगानं आणि कायद्याचा वचक राहावा त्या अनुषंगानं ही कार्यप्रणाली अत्यंत महत्त्वाची राहणार आहे। मला निश्चितपणे खात्री आहे की अशा प्रकारच्या प्रभावी कार्यप्रणालीमुळं जळगाव शहर आणि जिल्हा हा रस्ता वाहतुकीच्या अनुषंगानं अत्यंत सुरक्षित होईल आणि रस्त्यावरती होणारी प्राणहानी, रस्त्यावरती होणारे लोक जे अपंग होत आहेत त्यांना कायमचं अपंगत्व येतं अपघातामधून, अशा प्रकारचे प्रसंग यापुढे टाळले जातील, जीवितहानी टाळली जाईल आणि एकंदरीत रस्त्यांची सुरक्षितता अधिक चांगली होईल। या अनुषंगानं मला याबद्दल निश्चितपणे खात्री आहे। माझं जनतेला एक आव्हान आहे की त्यांना जो व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे मी, त्या व्हॉट्सॲप नंबरवरती त्यांनी अधिकाधिक व्हायोलेशन्स पाठवावेत जेणेकरून सर्वसामान्य जनतासुद्धा वाहतूक पोलिसांचं काम करू शकेल। हा जो नंबर आहे तो 74 99 50 82 99 अशा प्रकारचा नंबर आहे। 7499 50 8299 हा नंबर, या नंबरवरती जनतेनं सुद्धा वाहतूक नियमाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींचा, अशा प्रकारच्या चालकांचा फोटो क्लिक करावा त्यांच्या फोनवरती आणि तो व्हॉट्सॲप या दिलेल्या नंबरवरती पाठवला व्हॉट्सॲप करून तर त्यावरती कारवाई करता येईल। थँक्यू।